माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिमल्यातील कालिका ठिब्बा या ठिकाणी आलेलो आहोत. कालिका ठिब्बा बघण्यासाठी आमच्यासोबत JNPTची संपूर्ण कल्चरल टीम आहे आणि आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला मी हा परिसर पूर्ण माझ्या या यूट्यूब चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर तुम्ही माझा चॅनल कंटिन्यू बघत राहा. कालिका ठिब्बा या ठिकाणी येण्यासाठी शिमल्यावरून 50 किलोमीटरचं अंतर आहे. साधारणतः 2 ते 2.5 तास आपल्याला लागतात आणि त्याची उंची सुमारे 7260 फूट आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता, उंचावरनं सर्व निसर्गरम्य वातावरण टिपण्याचा प्रयत्न सगळे करत आहेत. आमची सर्व टीमसुद्धा ह्याच प्रयत्नात लागलेली आहे आणि बघा, प्रॅक्टिसही इथे चालू आहे आमची. लाईव्ह सेशन. लॉक झाला तो. 1 2 3 चला परत. 1 2 3 4 आपण 1 2 3 4 नाही कापून तो बघ कटिंग करतोय. हाँ, मैं त्याला सांग ना, वो किधर मिलता है? इधर नर्सरी है का नजदीक? हे बघा, तुम्ही पाहू शकता, आता आपण मोहन शक्ती नॅशनल हेरिटेज पार्कला आलेलो आहोत आणि हे नावाप्रमाणेच हेरिटेज पार्क आहे. शिमल्यापासून आपल्याला साधारणतः 40 किलोमीटर अंतर लागलेलं आहे. साधारणतः 1 ते सव्वा तास लागतो आणि 50 एकरमध्ये हे हेरिटेज पार्क पसरलेलं आहे आणि खूप भव्य आणि दिव्य असं हे हेरिटेज पार्क आहे. तसेच या हेरिटेज पार्कचं मुख्य आकर्षण म्हणजे भव्य मंदिर. शिखरावर असलेल्या मंदिराच्या समोरील 2 मोठ्या ओम चिन्ह आणि सूर्यदेवताचा 7 घोड्यांचा रथ असं विहंगम दर्शन इथे आपल्याला अनुभवण्यास येतं. मूर्तिचित्रण व शिल्पकला, वेद, रामायण, महाभारत यांचा दृश्य माध्यम, जीवन आकाराच्या ऋषी, देवता, हाती, मयूर अशा प्राणी प्रतिमांवर आधारित ठसठशीत मूर्तिविशेष येथे आहेत. ह्या उद्यानाची स्थापना भारतीय सेनेतील माजी ब्रिगेडियर आणि पद्मश्री पुरस्कृत श्री कपिल मोहन यांनी केली आहे. त्यांनी या प्रकल्पात सुमारे 100 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. हे बघा, खूप सुंदर अशा कलाकृती इथे केलेल्या आहेत. कदंबा आणि प्रत्येक झाडाची व्यवस्थित अशी मांडणी तुम्हाला कळू शकते. प्रत्येकाची पानं, जशी त्यांची पानं आणि फळं आहेत तसं त्यांचा आकार दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. नक्कीच ह्या टेम्पलला तुम्ही भेट द्या. जेव्हा तुम्ही शिमल्याला याल तेव्हा इकडचा प्लॅन नक्की करा. हे बघा, कल्पतरू, पारिजात, हे आहे पीपल, मँगो ट्री, आपला वडाचं म्हणजे बनियन ट्री,
हे बघा, हे मोहन हेरिटेजला आपण आलेलो आहोत आणि इथून विलेज फार्मिंग खूप छान दिसते. हे बघा, आणि बाजूलाच ही संपूर्ण डोंगरांनी वेढलेला आहे हा परिसर. जिकडे बघावं तिकडे डोंगरच डोंगर आहेत. शिमल्याची ब्युटी बघण्यासाठी शिमल्याला नक्की या. आम्ही आलोय, तुम्ही पुढच्या वेळेस या आणि हे शिमल्याचं सौंदर्य अनुभवा. आणि हे मंदिर तर खरंच खूप अप्रतिम आहे. मोहन हेरिटेजला नक्की भेट द्या. चला आता इथून आपण दुसऱ्या पॉइंटवर चाललोय. माझा पण पहिला नंबर. उन्हावरती जायला पाहिजे. तू समोर मी जगते. मेंदीच्या पानावर मन झुंजते ग. मेंदीच्या पानावर मन झुंजते ग. जाईच्या कवटी चाफा, त्याची तर खूपच झाडं आहेत. आणि हे बघा, खूपच आकर्षक असं फुलं आणि भरपूर फुलं आहेत प्रत्येक झाडावरती. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण रणजित सिंग पॅलेस सोलन डिस्ट्रिक्टमध्ये आलेलो आहोत आणि शिमल्यापासून यायला इथे 45 किलोमीटर अंतर आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. इथे विविध प्रकारचे मद्यांचे सॅम्पल्स ठेवलेले आहेत. हा राजवाडा प्राचीन शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून तो हिरव्यागार डोंगर रांगेत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे. आजच्या घडीला रणजित सिंग पॅलेस हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे येणारे पर्यटक शांत वातावरण, ऐतिहासिक सौंदर्य आणि डोंगरातील सुंदर दृश्यांचा आनंद घेतात. या परिसरात चित्रपटाचे चित्रीकरणही झालेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. गार्डनमध्ये छान असं कारंजा आहे आणि तिथे मुलं खेळत आहेत कारंज्यावरती, मनसोक्त आनंद लुटत आहेत. शिवाय इथली फुलझाडे ही आपल्याला खूप आकर्षित करतात, कारण खूप प्रकारची फुलझाडे या गार्डनमध्ये आहेत. हे आता बघा, तुम्ही बघू शकता, आमचे सगळे JNPTचे कलाकार आम्ही सगळे आलेलो आहोत आणि इथे आम्ही रील करण्याच्याच उद्देशाने आलोय. बघा, आता सगळे तयारीतच आहेत.
हे बघा, तुम्ही बघू शकता आता आम्ही शॉपिंगसाठी शिमल्याच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. देता हूँ. आप गूगल करेंगे कैश? गूगल है. ओके ओके. हाँ, देखिए अभी हम लोग शिमला लोअर बाजार आए हैं. लोअर बाजार. हाँ हाँ हाँ. तो ये अंकल के यहाँ से हम लोगों ने बहुत प्यारे प्यारे सब ड्रेसेस है, शॉल है. हम लोगों ने शॉल्स खरेदी की है. ये देखिए ऐसे. और हां, आणि खूप छान शॉल आहेत आणि आम्हाला रिजनेबल रेटमध्ये यांनी दिलेले आहेत. तुम्हाला जर कधी शिमलाला यायचं असेल तर तुम्ही लोअर बाजारमध्ये अंकल आपलं खन्नास हां, खन्नास सारस से. अच्छा सरसचे. अच्छा, ह्यांच्या शॉपमध्ये येऊन तुम्ही खरेदी करा. ते तुम्हाला रिजनेबल रेट्समध्ये आणि तुम्हाला होलसेल रेट मध्ये. होलसेल रेटमध्ये रिजनेबल मीन्स होलसेल रेट में है ये. रेटमध्ये शॉल्स आणि स्वेटर तुम्हाला जे हवे ड्रेसेस वगैरे ते घ्यायचं असेल तर घ्या. आणि नक्की इथे या. शिमलाला आल्यावरती इथे जरूर भेट द्या. इथूनच शॉपिंग करा. शॉपिंग नंतर आम्ही राम बाजारमधील राम मंदिरला आलेलो आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता जसं आपण मोहन हेरिटेजमध्ये बघितलेल्या 7 घोड्यांची जोडी तशीही आपल्याला इथे ह्या राम मंदिराच्या कमानीवर दिसते. आणि आता आपण मंदिरात आलेलो आहोत. JNPT कल्चरल टीम ऑल इंडिया आर्टिस्ट असोसिएशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी शिमला इथे आलेले आहेत. आता आपण आपल्या त्या हॉलमध्ये जाऊया आणि आजचा जो परफॉर्मन्स आहे तो बघूया. आता आपण पूजा आणि सुषमा मॅडम यांचा जोगवा डान्स बघणार आहोत.
जोगवा डान्सनंतर JNPTचे कल्चरल ग्रुप 10 जणांनी पार्टिसिपेट केलेला हा वारली डान्स आता आपण पाहणार आहोत. वारली नृत्य.
आता पाहूया तेलंगणाचा आदिवासी नृत्य जे सादर करीत आहेत JNPAचे अधिकारी ग्रुप. बच जाएंगे, ये संदेश मुंबई से JNPA अधिकारियों द्वारा आपके लिए लाया गया है. तेलंगाना और आंध्र के आदिवासी किसानों के जीवन को दर्शाते हुए तेलुगु भाषा के गीत में इसे दिखाने का प्रयास किया गया है. JNPAचे सैनिक मित्र सादर करीत आहेत हिंदी ड्रामा. हेलो. अरे क्या हवा चक लेगी? उन्हें कहना यहाँ आने की कोई जरूरत नहीं है, मुंबई की हवा खराब हो चुकी है. क्या? अरे यार, जब से ये हाथ चुराया है ना, तब से मैं कुछ न कुछ अनाप शनाप पके जा रहा हूँ. जल्द से जल्द इस हाथ का कुछ करना पड़ेगा. हाँ ना, जिसका होगा वो भी हमें मन ही मन कोसता होगा. सच कह रहे हो. आजकल हम जैसे आम आदमी का जीना एकदम मुश्किल सा हो गया. हिंदी ड्रामासाठी बेस्ट ॲक्टर म्हणून महेंद्र तांडेल यांना पारितोषिक मिळालेलं आहे. पार्टी तो बनती है.
आणि ह्याच नाटकासाठी प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. सगळे कलाकार स्टेजवर येऊन पारितोषिक घेण्यासाठी उपस्थित आहे. आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून नितीन पाटील यांनाही गौरवण्यात आलेलं आहे. नाट्य शुरू किया था, सो वो है पापा जी के नाम भी है सुदर्शन गौड़. तसेच JNPTच्या कल्चरल ग्रुपने जे वारली नृत्य सादर केलेले आहे त्यांनाही प्रथम पारितोषिक देण्यात आलेले आहे. आणि सगळे खूप उत्साहात आहेत. स्टेजवर आता पारितोषिक घेण्यासाठी सगळे कलाकार जमलेले आहेत आणि जल्लोष करत आहेत. जल्लोष करत आहेत. अशा प्रकारे JNPTच्या कल्चरल ग्रुपने आय्या येथे येऊन शिमलामध्ये जे परफॉर्म केले त्याबद्दल त्यांना बेस्ट पारितोषिकं मिळालेली आहेत. आणि ही पारितोषिकं घेऊन ते JNPTत जाणार आहेत. त्यामुळे त्या सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन. माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.